सांगलीतील आदित्य हॉस्पिटलवर वंचित बहुजन आघाडीचा हल्लाबोल। आदित्य हॉस्पिटलची तोडफोड, कामगार योजनेच्या लाभार्थ्यांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याचा वंचितचा आरोप। 15 ते 20 आंदोलकांना विश्रामबाग पोलिसांनी घेतलं ताब्यात। कामगार योजनेतील लाभार्थ्यांकडून शस्त्रक्रियेसाठी अतिरिक्त रक्कम घेत असल्याच्या आरोपावरून वंचित बहुजन आघाडीकडून सांगलीतील आदित्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली। विश्रामबाग चौकातील आदित्य हॉस्पिटल येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करत या रुग्णालयाची तोडफोड केली आहे। यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत रुग्णालयाच्या काचांवर दगडफेक केली। त्याचसोबत रुग्णालयातील कर्मचारी वर्गावर त्यांनी हल्ला करत मारहाण केली। दुपारी 12:30च्या सुमारास हा प्रकार घडलाय। या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल होत सर्व लोकांना ताब्यात घेतलंय। या आंदोलनामध्ये आंदोलकांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे। परगौडा रायगौडा पाटील आनंदपूरचा आहे आम्ही आल्यावर त्यांनी नुसतं ॲडमिट करून घ्या म्हटलं तर त्यांनी ॲडमिट नाही करून घेतला। म्हणजे ते 10-9 दिवस ॲडमिट झालं तर मग तुमचं फ्री होते, नाही तर फ्री होणार नाही। फ्री होत नाही म्हटलं आणि ते गोळ्या औषध बाहेरचं लिहून दिलं आणि आम्ही त्यांचं दुकानात जाऊन विचारल्यावर त्यांनी म्हटलं ह्याचं पैसे द्यायला लागते, फ्रीमध्ये होणार नाही। आम्ही आनंदपुरात तिथनं फ्रीमध्ये आहे म्हणताना आम्ही आलो। आमच्याकडे पैसे असलं तर त्यांचे गोळे घेतला असता आम्ही। तिने वर आकाश सर सांगितलं बघा, याच दवाखान्यात सांगितलं। हां, ह्या दवाखान्यात सांगितलं। म्हणजे मशाक पटेल, शबाना मशाक पटेल। मी 17 ऑक्टोबरला हॉस्पिटलला आली होती। त्यावेळेला मला लय दुखत होतं, माझा पोटात दुखत होता। हिने म्हटलं की मला रक्त टेस्ट करून या, गव्हर्नमेंट हॉस्पिटलपाशी कॅम्प आहे, इथं आहे तिथं आहे। मी 4 वेळा वर खाली केले, माझं हिने तपासलं नाही। शेवटी मला इथनं तिने माघारी घालवलं। त्यावेळेला आमच्यापाशी पैसे नव्हतं, आम्ही सिव्हिलला जाऊन ॲडमिट झालो इथनं। त्यावर मला हिने अजिबात घेतलं नाही। ती एक वर डॉक्टर आहे बघा, ती पोरग्यासारखं आहे। तो म्हणला, मी तिला म्हटलं जर कामगार संघटनेतला माणूस मेला तर तो ते मेलेल्या बॉडीचा रक्त टेस्ट केल्यावर पोस्टमार्टम करणार आहे का, तिला ही सुद्धा मी विचारलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।